नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकला किचनमध्ये असते आणि स्वतःशीच म्हणते की आज काही झालं ना तरी त्या आनंदीच्या डोबल्यावर डल्ला मारलाच पाहिजे. तर ऐन कामाच्या वेळेस एकतर माझ्याकडचा अर्कही संपला आहे. आता जे काही करायचं आहे ना ते मलाच करावं लागेल असं म्हणून ती विचारात पडते की नक्की काय करावं. आणि समोर दूध ओतू जाते याकडेही तिचं लक्ष नसतं. तितक्यात आता तिथे सुशीला येते आणि श्रीकलाला मोठ्याने आवाज देते. तेव्हा श्रीकला घाबरून सुशीलाकडे बघायला लागते. आता सुशीला श्रीकलाला विचारते की काय गं, कसल्या विचारात होतीस एवढी. तेव्हा यावर श्रीकला सुशीलाला म्हणते की सॉरी, ते दूध उतू गेलं ना. आणि परत इमोशनल होत म्हणते की आत्या, माझी एक विनंती होती. तेव्हा सुशीला म्हणते की बोल की, तुला काय नाही म्हणणार आहे का, तुला काय खायला बनवून देऊ का. यावर श्रीकला म्हणते की नाही नाही, ते मला असं विचारायचं होतं की आज रात्री तुम्ही माझ्या खोलीत झोपायला याल का. ते मला खूप भीती वाटते ना, माझा जीव खूप घाबरा होतो, या ना प्लीज. यावर सुशीला श्रीकलाला म्हणते की अगं बाळा, साक्षात विठुरायाचा आशीर्वाद असलेलं घर आहे हे, काही घाबरायचं नाही इथे. तेव्हा श्रीकला म्हणते की तुमचं बरोबर आहे, पण तरीही माझा जीव खूप घाबरा होतोय हो, म्हणून मी विचारते. यावर सुशीला म्हणते की बरं ठीक आहे, येते. आणि परत तिच्या अचानक लक्षात येतं आणि ती म्हणते की अरे देवा, विसरलीच, नेमकं आजच नारायणीताईंनी सांगितले रायासोबत झोपायला. आपली नारायणीताई आणि जावई बापू कुलदैवतेला गेलेत ना दर्शनासाठी, लहान लेकरू आहे, घाबरून जाईल, मी उद्या येऊ का. यावर श्रीकला सुशीलाला म्हणते की तुम्ही मोठ्या बाईंना सांगता का रायाजवळ झोपायला. यावर सुशीला म्हणते की मी आणि मोठ्या बाईंना सांगू, नाही बाबा, त्यापेक्षा एक काम करते, करिश्माला सांगते. यावर श्रीकला म्हणते की आत्या, मी 2 जीवांची आहे हो, रात्री मला काही त्रास वगैरे झाला तर करिश्माला ऐनवेळी काही सुचलं नाही तर उगाच प्रॉब्लेम नको व्हायला ना. आणि बिचारी करिश्मा आत्ताच जेलमधून सुटून आली आहे, तिला जरा झोपू दे, विश्रांती घेऊ दे. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी मोठ्या बाईंशी बोलले हो असते, पण त्यांना अशा सासूबाईसारख्या वाटतात हो मला. आणि ती सुशीलाचा हात हातात घेत म्हणते की आणि तुम्ही मला माझ्या आईसारख्या वाटता, तसंच मायाही करता माझ्यावर. आईजवळ कुठल्याही मुलाला छानच वाटतं ना, म्हणूनच मी विनंती करते तुम्हाला, आता मोठ्या बाईंना सांगून माझ्याजवळ याल का तुम्ही. यावर सुशीला म्हणते की बरं बरं, येईल, आता आई म्हणालीस ना मला. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप खुश होते. आता सुशीलाला अचानक आठवतं की मोठ्याबाई आवाज देत होत्या. तेव्हा सुशीला लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा सुशीला तिथून निघून जाताच श्रीकला इकडे हसायला लागते आणि म्हणते की बिच्चारी, इमोशनल फुल. आणि स्वतःचंच कौतुक करत म्हणायला लागते की क्या बात आहे श्रीकला, काय प्लॅनिंग आणि काय ॲक्टिंग केलीस तू. आणि म्हणते की आज रात्री काम झालंच पाहिजे. तर यानंतर आता रात्री आपण पाहतो की सुशीला श्रीकलाच्या खोलीत झोपायला आलेली असते. आता मध्यरात्री श्रीकला हळूच उठते आणि सुशीला झोपली आहे का हे बघायला लागते. आता सुशीला गाढ झोपली आहे हे लक्षात येताच ती हळूच खोलीचा दरवाजा उघडते आणि हळूहळू मोठ्याबाईंच्या खोलीकडे जाते आणि मोठ्याबाईंचा दरवाजा उघडायला लागते. मात्र दरवाजा काही उघडला जात नाही. तेव्हा श्रीकला खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की ही मसान थोत्री आनंदी आत झोपले की काय. आणि परत विचार करत म्हणते की नाही, हे कसं शक्य आहे, पण दरवाजा का उघडत नाही आहे. असं म्हणून ती जोरात दरवाजाला धक्का द्यायला लागते. आता दरवाजा एकदाचा उघडला जातो. तेव्हा श्रीकला हळूच आतमध्ये बघा की मोठ्याबाई तर नाही आहेत ना आतमध्ये, तर मोठ्याबाई काही खोलीत दिसत नाही. तेव्हा हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि पटकन मोठ्याबाईंच्या खोलीत जाऊन पैसे कुठे ठेवलेत हे शोधायला लागते. आता तिला तिथे एक बॉक्स दिसतो. तेव्हा श्रीकला तो बॉक्स उघडून बघायला लागते, तर त्यामध्ये ड्रॉवरचे चाव्या असतात. आता श्रीकला आनंदाने त्यातली एक चावी घेते आणि लगेचच ड्रॉवर ओपन करते. तर त्यामध्ये मोठ्याबाईंनी ठेवलेलं ते पैशांचं एनवलप तिला दिसतं. हे बघून श्रीकला खूप खुश होते आणि लगेचच ते एनवलप काढून त्यामधील पैसे बघायला लागते. तर त्या एनवलपमध्ये पैसे नसून कौल असतो. आता हे बघून श्रीकला खूप शॉक होते आणि त्या कौलाकडे बघायला लागते. आता तितक्यात खोलीतली लाईट लागली जाते. हे बघून श्रीकला खूप घाबरून जाते आणि पाठी वळून बघते, तर पाठीमागे इंदू उभी असते आणि ती श्रीकलाकडे बघत असते. आता इंदूकडे बघून श्रीकला खूप घाबरून जाते आणि घाबरतच इंदूकडे बघायला लागते. तेव्हा इंदू तिला म्हणते की घरामध्ये एवढी लाईट असताना अशा अंधुक प्रकाशात काय करत होतीस ग तू. तेव्हा श्रीकला आता खूप घाबरलेली असते आणि तिला काय बोलावं काहीच सुचत नाही. आणि ती आता अडखळतच इंदूला विचारायला लागते की तुम्ही इथे काय करता इंद्रायणीताई. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की अगं, हेच तर मी तुला विचारायला पाहिजे की मोठ्या बाई नसताना त्यांच्या खोलीत तू काय करते. तेव्हा याचं श्रीकलाकडे काहीच उत्तर नसतं. ती घाबरून फक्त इंदूकडे बघत असते. तेव्हा इंदू आता श्रीकलाच्या हातातील ते कौल बघून विचारायला लागते की हातात काय आहे.
काय उचललंस का मोठ्या बाईंच्या खोलीतून? श्रीकला मात्र खूप घाबरलेली असते आणि तिला काय बोलावं काहीच सुचत नाही. आता इंदू श्रीकलाला म्हणते की असं कोणी नसताना कुणाच्या खोलीत जाऊन उचलाखाचली करणाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे का? तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप घाबरते आणि इंदू तिच्याकडे आता बघत म्हणते की काय गं, असं इतकं गोंधळायला काय झालं आहे आणि बघतेच काय अशी डोळे फाडून? तेव्हा श्रीकला आता अडखळतच इंदूला म्हणते की हे बघा इंद्रायणी ताई. तेव्हा इंदू म्हणते की अगं बघतेच आहे, दुसरं काय करू सांग, उचलखाचली विषयी बोल ना जरा. मोठ्या बाई नसताना तू इथे काय करतेस? तितक्यात आता तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूला आणि श्रीकलाला त्यांच्या खोलीत बघून आश्चर्याने विचारायला लागतात की मी इथे नसताना तुम्ही दोघीजणी माझ्या खोलीत काय करताय? आणि श्रीकलाच्या हातातील ते कौल बघत विचारतात की आणि हे काय आहे तुझ्या हातात? तेव्हा इंदू लगेचच मोठ्या बाईंना सांगायला लागते की अहो मोठ्या बाई तुम्ही नसताना. तेव्हा आता मोठ्या बाई इंदूला थांबवतात आणि म्हणतात की तुला विचारले का मी? आणि त्या श्रीकलाला म्हणतात की तू सांग. तेव्हा श्रीकला आता अडखळतच मोठ्या बाईंना सांगायला लागते की ते काय झालं मोठ्या बाई, मी झोपले होते ना, तर मला अचानक तुमच्या खोलीतून आवाज आला म्हणून मी उठून बघायला आले तर हा ड्रॉवर उघडाच होता. आणि हातातील दगड दाखवत म्हणते की आणि हे खाली पडलं होतं. तितक्यात आता इंद्रायणी ताई आल्या. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते आणि म्हणायला लागते की खूप खोटं बोलते असं नाही वाटत का गं तुला? तेव्हा श्रीकला म्हणते की मी का खोटं बोलू, मी नाही खोटं बोलत आहे, खरंच असंच झालं, मी ते उचललं आणि बघत होते मी. तेव्हा इंदू म्हणते की अगं मग उचलायचं, फक्त उघडायचं कशाला? तेव्हा श्रीकला घाबरत म्हणते की म्हणजे यात वीट आहे असं. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की का, दुसरं काही अपेक्षित होतं का तुला? आणि म्हणते की असं कोणी नसताना दुसऱ्यांच्या खोलीत जाऊन ड्रॉवर उघडणाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे ना? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की घरची माणसं म्हणतात. तेव्हा इंदू आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की अहो पण मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई श्रीकलाजवळ जातात आणि म्हणतात की ही पोरगी तिला संशय आला म्हणून खोलीत आली, पण नाही, दुसऱ्यावर नाही नाही ते आरोप लावायचे फक्त. दगड आहे तिच्या हातात, विचारायचं तिला लागलं का, जखम झाली का, पाय दुखतोय का, पण ते नाही, नुसते आरोप करायचे. तेव्हा हे ऐकून इंदू खूपच शॉक झालेली असते. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की असलीच आहेस बघ तू. आणि त्या श्रीकलाला विचारायला लागतात की श्रीकला तुला काय लागलं आहे का, काही दुखत तर नाही आहे ना तुझं, काय झालं तर नाही ना तुला? तेव्हा श्रीकला घाबरत म्हणते की नाही नाही मला काही नाही लागलं. आणि त्या हातातील एनवलप दाखवत म्हणते की यात कौल असेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की मीच मुद्दाम ठेवलं चोरांना फसवायला. आणि परत त्या इंदूकडे बघत तिला म्हणायला लागतात की काय गं अशी काय बघतेस माझ्याकडे, चल निघ इथून. तेव्हा इंदू लगेचच तिथून निघून जाते. आता इंदू बाहेर येऊन स्वतःशीच म्हणायला लागते की त्या श्रीकलेला रंगे हात पकडून सुद्धा मोठ्याबाई एका शब्दाने तिला काही बोलल्या नाहीत, असं का वागतायत त्या? त्या श्रीकलेने परत काही जादूबिदू तर केली नाही ना त्यांच्यावर? आणि म्हणते की मला आत्ताच्या आत्ता श्रीकलाच्या खोलीत जाऊन बघायलाच पाहिजे, काहीतरी नक्कीच गडबड आहे, बघायला पाहिजे. असं म्हणून ती श्रीकलाच्या खोलीकडे जायला लागते. तितक्यात आता अदू पाठीमागून येतो आणि इंदूला आवाज देतो. तेव्हा इंदू लगेच थांबते आणि घाबरून अदूकडे बघायला लागते. तेव्हा अदू म्हणतो की इंदू अगं आपली खोली खाली आहे आणि तू इथे काय करतेस आणि तू श्रीकलाच्या खोलीकडे का जातेस? आता हे ऐकून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि अदूला म्हणायला लागते की अदू अरे ही श्रीकलाची खोली आहे. आणि म्हणते की अदू अरे मी झोपेत होते, कळलंच नाही मला, पाणी प्यायला आले होते. तेव्हा अदू खूप वैतागतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे चल, असं म्हणून तो इंदूला तिथून घेऊन जातो. तर इकडे मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की ही इंदी ना जरा अतिच करते बघ, नुसते आरोप लावायचे दुसऱ्यांवर, म्हणून मी तिच्याशी चांगलं बोलत नाही, अवलक्षणी कार्टी कुठली. आणि म्हणतात की त्यात तू पोटोशे, असं रात्री बेरात्री एकटं एकटं जागायचं नाही, ह्या असल्या रिस्क नाही घ्यायच्या. तेव्हा श्रीकला घाबरत म्हणते की ते मला आवाज आला ना म्हणून मी. यावर मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की हो ते कळलं मला, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. आणि त्या श्रीकलाच्या हातातून ते एनवलप आणि ते कौल घेत म्हणतात की पडलं बिडलं नाही ना तुझ्या पायावर, लागलं तर नाही ना तुला? श्रीकलाला मात्र काहीच समजत नसतं आणि ती आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असते आणि म्हणते की नाही नाही मला खरंच नाही लागलं. आता मोठ्या बाई त्या एनवलपमध्ये ते कौल परत टाकतात आणि त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देतात आणि म्हणतात की चल मी तुला सोडते. असं म्हणून ते श्रीकलाला तिच्या खोलीपर्यंत सोडवतात आणि तिला म्हणतात की मी जाते नाहीतर राया उठेल. असं म्हणून त्या रायाच्या खोलीत जातात. आता मोठ्या बाई तिथून जातात श्रीकला मनातच म्हणते की या दोघींमध्ये खरंच फूट पडली की काय, मला एवढं रेड हँड पकडलं
तरी यांनी राडा नाही केला. या म्हातारीने उलट त्या इंदीलाच ऐकवलं आणि बाहेर घालवलं आणि विचार करत म्हणते की नेमकं काय आहे हे. आता मोठ्याबाई हळूच दरवाजा उघडून श्रीकलाकडे खूपच रागाने बघायला लागतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू आणि मोठ्याबाई बाहेर आलेले असतात. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की चुकला ना तुझ्या काळजाचा ठोका, मग आहेच मी बेस्ट ॲक्टर. तेव्हा हे ऐकून इंदू आश्चर्याने म्हणते की म्हणजे काल तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं इंदे, आपण एकाच टीममध्ये आहोत असं तुला किती वेळा सांगायचं आहे. तेव्हा इंदूच्या आता लक्षात येतं आणि ती म्हणते की माझा जरा गैरसमज झाला हो. यावर मोठ्याबाई इंदूला म्हणतात की आता तो करून घेऊ नकोस. हे बघ, आपण एकाच टीममध्ये नाही आहोत. हे मी श्रीकलाच्या सोबतच आहे असं मला सगळ्यांना फसवायचं आहे, म्हणूनच तुला मला असं अधूनमधून झाडावं लागणार आहे. तेव्हा इंदू विचार करत म्हणते की चांगली रंगेहात पकडली होती हो. यावर मोठ्याबाई म्हणतात की खरं आहे तुझं, पण आता काय करणार. तिने ना रडून रडून तमाशा केला असता अगं, आणि व्यंकट भाऊजींना शकुंतलाला असं भासवलं असतं की आपण तिच्या विरोधात आहोत. म्हणजे बघ, ती पैसे घ्यायला गेली पण पैसे मिळाले का तिला. तिचा चांगलाच आता पचका झालेला आहे. एवढंच आता आपल्यासाठी पुरेसं आहे. तेव्हा यावर इंदू विचारते की मग आता काय करायचं मोठ्याबाई. यावर मोठ्याबाई इंदूला सांगतात की आता काही करायचं नाही. तिला पैसे मिळाले नाही त्यामुळे तिचं गेम पलटी झालं आहे हे तर तिला कळलं आहे. तेव्हा आपण शांत राहायचं फक्त आणि वॉच ठेवायचा ती कुठे जाते काय करते या सगळ्यावरती. म्हणजे हे नासकं फळ कुठल्या झाडाचं आहे हे तर आपल्याला कळेल. तर इकडे श्रीकलाने पोपटरावला फोन केलेला असतो आणि ती त्याला सांगत असते की मी म्हणाले होते ना की पैशांची व्यवस्था होईल म्हणून. तेव्हा पोपटराव तिला विचारतो की मग झाली का व्यवस्था. यावर श्रीकला म्हणते की त्या मसान थोत्री आनंदीने ना आपल्याला फसवलं आहे बाबा. यावर पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की आपल्याला नाही गं श्रीकला, तुला फसवलं आहे. खूप हुशाऱ्या मारत होतीस ना, मी डोकेबाज आहे, मी हे मी ते, तू फक्त ना या हुशारकीच्या फुशाऱ्या मार. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती जोरात पोपटराववरती ओरडते. तेव्हा पोपटराव तिला म्हणतो की काय ओरडते आमच्यावर, इथे आमची मान त्या इन्स्पेक्टरच्या हातात आहे. त्याला पैसे नाही दिले ना तर आम्ही 12च्या भावात जाऊ. तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा मी करते ना प्रयत्न. यावर पोपटराव म्हणतो की तू प्रयत्न नाही करत आहे, तू माती खातेस. आता श्रीकला थोडासा विचार करत म्हणते की एक काम करा, त्या इन्स्पेक्टरला बोलावून घ्या, माझ्याकडे खूप मस्त प्लॅन आहे, सांगते तेवढं करा, बोलावून घ्या त्याला, असं म्हणून श्रीकला फोन ठेवून देते. तर यानंतर श्रीकला आता शकुंतलाच्या खोलीत येते. तर शकुंतला इकडे स्वेटर विणत बसलेली असते. हे बघून श्रीकला शकुंतलाला विचारते की हे काय करताय तुम्ही. तेव्हा शकुंतला सांगते की तुझ्या बाळासाठी टोपडं विणते. यावर श्रीकला म्हणते की हे काम तर आईचं असतं ना. तेव्हा शकुंतला श्रीकलाला विचारते की अगं मग मी तुझ्या आईसारखी नाही आहे का. तेव्हा श्रीकला म्हणते की तुम्ही आहात म्हणून मला आधार वाटतो. आणि ती लगेचच आता शकुंतलाला म्हणते की आई एक सांगायचं होतं मला. आणि म्हणते की काल रात्री ना मला एक खूप छान स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात ना गणपती बाप्पा आले. आणि विचारते की म्हणूनच मी म्हटलं की दर्शन घ्यायला जावं, तर मी शेळकेवाडीच्या मंदिरात जाऊन येऊ का दर्शनाला. तेव्हा शकुंतला म्हणते की अगं आज तर हे घरात नाही आहेत आणि जावई बाप्पा आणि नारायणीसुद्धा बाहेर गेलेत. यावर श्रीकला म्हणते की मी जाईन ना एकटी आई. हे ऐकून शकुंतला लगेच श्रीकलाला म्हणते की नाही नाही या, तू एकटी कुठेच नाही जायचं. यांनी मला सांगून ठेवलं की तुला एकटीला कुठे नाही सोडायचं. आणि म्हणते की चल मी येते तुझ्यासोबत. यावर श्रीकला शकुंतलाला म्हणते की आई तुमची तब्येत बरी नसते, तुम्हाला इतकी दगदग नाही सहन होणार, मी जाऊन येते ना एकटी. यावर शकुंतला म्हणते की नाही या श्रीकला, काही नाही होत मला. तेव्हा श्रीकला आता शकुंतलाला समजावत म्हणते की आई अहो तुम्ही नका येऊ, तुम्हाला इतकी दगदग नाही सहन होणार. तर शकुंतलासुद्धा श्रीकलाचं काही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणत असते की नाही या मी येते तुझ्यासोबत. तितक्यात आता तिथे इंदू येते आणि म्हणते की तुम्हाला ऐकावंच लागेल काकी. तेव्हा इंदूचा आवाज ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती इंदूकडे बघायला लागते. तेव्हा आता इंदू तिच्याकडे बघून हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोठ्याबाई श्रीकलाच्या खोलीत येऊन तिची खोली तपासायला लागतात आणि म्हणतात की श्रीकले आज बघच मी काय करते ते. तितक्यात आता शकुंतला श्रीकलाच्या खोलीत येते आणि मोठ्याबाईंना तिची अशी खोली तपासताना बघून विचारायला लागते की काय करताय मोठ्याबाई. तर दुसरीकडे इंदू श्रीकलासोबत निघालेली असते आणि ती अचानकच श्रीकलाला थांबवून म्हणायला लागते अगं मला ना जरा अर्जंट मेसेज आला आहे गं शाळेतून, मला जावंच लागेल आता, जाते मी.
तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप खुश होते आणि घाईघाईतच तिथून जायला लागते. तेव्हा इंदू आता तिथेच एका घराच्या आड लपलेली असते आणि श्रीकलाला तिथून जाताच ती तिचा पाठलाग करायला लागते आणि म्हणते की आज तू कुठे जातेस, कुणाला भेटतेस हे मी शोधून काढणारच. असं म्हणून इंदू श्रीकलाचा पाठलाग करायला लागते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.